कसं नाही झालंय सर, असा प्रकार नाही झाला. येवला तालुक्यामध्ये जवळपास 40 पेट्रोल पंप असून या सर्व पेट्रोल पंपांवर डिझेल व पेट्रोल या दोघांचाही साठा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध आहे। तसेच भविष्यात देखील या पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध असणार आहे। त्यामुळे तालुक्यात कोणत्याही प्रकारची टंचाई नाही। सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रमाणात टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या, त्यामुळे गर्दी काही प्रमाणात पेट्रोल पंपावर आढळून आली आहे। मी या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्याला आवश्यक असेल तेवढेच पेट्रोल डिझेल आपण खरेदी करा, साठेबाजी आपण करू नये। पेट्रोलियम कायद्यानुसार सुट्टे म्हणजे कॅन, ड्रम किंवा बॉटलमध्ये पेट्रोल पदार्थाची वाहतूक करणे, हाताळणे हे कायदेशीर गुन्हा आहे, ते करता येणार नाही। पेट्रोल पंप चालकांना सुद्धा आवाहन करण्यात येते की त्यांनी अशा प्रकारचे सुटे पेट्रोल डिझेल विकू नये। अशी बाब आढळून आल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। नागरिकांनी घाबरून जाण्याचं कोणतेही कारण नाही, पुरेसा साठा उपलब्ध आहे। सोशल मीडियावर पेट्रोल डिझेल टंचाई संदर्भात वारंवार जर अफवा पसरवणारी एखादी व्यक्ती किंवा असे आढळून आल्यास याच्यावर सुद्धा आम्ही पोलीस विभागाच्या मार्फत कायदेशीर कारवाई करणार आहोत। नमस्कार, मी बनकर पाटील पेट्रोल पंपाचा डीलर विनोद अंबादास बनकर। सध्या राज्यात जी इंधनाबाबतची शक्यता निर्माण जाणवते लोकांना ती पूर्णतः चुकीची आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार पेट्रोलचा आणि डिझेलचा व्यवस्थित प्रमाणे सप्लाय सुरू ठेवलेला आहे, सुरू राहणार आहे। लोकांनी विनाकारण सोशल मीडियाच्या कुठल्या तरी अफवांना बळी पडून विनाकारण इंधनासाठी गर्दी करू नये। विनाकारण बाटली, कॅन, डब्बा याच्यामध्ये इंधनाचा मागणी करू नये। सुरळीत माल आहे आणि सुरळीत सुरू राहणार आहे याच्याबाबत कंपन्यांकडून आम्हाला पूर्णतः आश्वासन देण्यात आलेलं आहे। विनाकारण ग्राहकाने उपलब्ध असलेल्या मालासाठी पळपळ करून कुठल्या तरी नवीन एक त्यांच्या मागे ग्राहकामागे अडचणी निर्माण होतील असं वागू नये आणि इंधनासाठी रिकामी गर्दी करू नये। माल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे।